पाहाती गवळणी पाहाती गवळणी पाहाती गवळणी पाहाती गवळणी तवती पालथी दुधानी तवती पालथी दुधानी तवती पालथी दुधानी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली घरे म्हणते नंदाची पोरे आज चोरी केली खरे तया विन नासी तया विन नाशी नव्हे दुसरी या ऐसी नवे दुसरी आईसी नव्हे दुसरी या ऐसी नवे दुसरी आईसी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे म्हणते नंदाची पोरे आज चोरी केली खरे सवे तुकया मेला सवे तुकया मेला गुणा निला ते अवगुणा आणला गुणा निला ते अवगुणा आणला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे म्हणते नंदाची पोरे आज चोरी चोरी केले खरे कुमार महाराज विठोबार कुमार जय विठोबार कुमार पाहती गवळणे पाहते गवळणे पाहते गवळणे पाहते गवळणे पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणे पाहते गवळणे पाहते पाहते गवळणे पाहते गवळणे पाहते गवळणी पाहते गवळणी 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 पाहते गवळणी पाहते पाहते गवळणी तवते पालथी दुधाणे दुधाणे तवते पालते दुधाणे पहाते गवळणे तवते पालते दुधाणे म्हणते नंदा या पोरे म्हणते नंदा
तव ते पालते दुधाने दुधाने म्हणते नंदा चिया पोरे म्हणते नंदा चिया पोरे आज चोरी केली खरे आज चोरी आज
चोरी केली खरे आजी चोरी आजी चोरी आजी चोरी आजी चोरी आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली रे सागा म प म ग म प नि प सा नि प म ग म प ग म ग नि सा ग ग म ग म ग म ग म प म प म प म प प नि प नि प नि नि सा प नि म प म प ग म ग ग नि सा आजी चोरी केली सा ग म प म ग म प नि प सा नि प म ग म प ग म ग नि सा ग म प ग म प ग म प ग म प नि सा नि सा 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 ग ग ग ग ग म म म म म प प प प प नि सा नि प नि सा नि प नि सा नि प नि सा 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 नि प नि सा नि प नि सा नि प नि सा 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 नि प नि सा नि प नि सा नि प नि सा सा ग ग ग ग ग म म म म म प प प प प नि सा नि प नि सा नि प नि सा नि प नि सा 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 नि प नि सा नि प नि सा नि प नि सा 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 नि प नि सा नि प नि सा नि प नि सा सा ग ग ग ग ग म म म म प प प प प नि सा नि प नि सा नि प नि सा नि प नि सा 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 नि प नि सा नि प नि सा नि प नि सा 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 नि प नि सा नि प नि सा 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 आजी चोरी केली खरे आजी चोरी केले खरे आजी चोरी केले खरे आजी चोरी केली खरे म्हण दे नंदा या बोल म्हण दे नंदा विठ्ठल 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 जय 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 तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे तया विननासी नोहे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला देणे अगुणा निला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची आदिनाथेन मच्छिंद्रहा मच्छिंद्रेण च गोरक्षः गोरक्षेण गहिनी च निवृत्तिश्च गहिनीनां निवृत्तिनोपदिष्टश्च ज्ञानदेवो दयानिधिः ज्ञानदेवेन श्रीजोग एतेभ्यो गुरुभ्यो नमः विठ्ठल 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 पहाती गवळणी थोडं मॉनिटर
तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे. आज या ठिकाणी इको बंद करा. गेल्या 9 वर्षांपासून अखंडपणे आपल्या या यादव वस्तीवरती भगवान श्री पंढरीनाथ आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या या दरबारामध्ये कृपा छत्रछायेखाली चालत आलेला हा 3 दिवसाचा नाम सोहळा आणि या वर्षीचं हे 10वं वर्ष आणि या 10व्या वर्षातली आजची ही पूर्ण विरामाची पगाराची म्हणलो का नाही प्रसादाची कीर्तन सेवा या समस्त यादव परिवाराच्या वतीनं माझ्याकडे आली आणि त्या निमित्तानं आजच्या या कीर्तन सेवेला उपस्थित असलेले लांबून लांबून आलेले आणि लांब लांब जाऊन आलेले सर्व आमचे गायक वादक महाराज मंडळी, त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण जे पहिल्यापासून इथं हजेरी लावतात, दरवर्षी जेवढं शक्य आहे तेवढं येण्याचा प्रयत्न करतात ना, येतातच ते. मगाशी मगर महाराजांनी सांगितलं की ज्यांचा दिवसेंदिवस भारत सरकार जसं विकास करतंय तसा विकास होत चाललाय. ऑलराऊंड असे हरिभक्तपरायण विकास महाराज असतील. तसंच यावर्षी ज्यांची मला पहिल्यांदा माझी त्यांची भेट झाली, ते येतच असतात दरवर्षी, पण हरिभक्तपरायण सागर महाराज असतील. दोघांचं गायन भावपूर्ण आहे बरं का. कीर्तनकारानं कीर्तन पुढं कसं करायचं हे गायकांवर अवलंबून असतं. कीर्तनकाराच्या पुढच्या कीर्तनामध्ये जे त्याला बोलायचंय कीर्तनकाराला, ते बोलायला स्फूर्त सुचतं ते पहिल्या चालीवरून. म्हणजे कीर्तन उचलायचं गायकांच्या ताब्यात असतं, पहिल्या चालीवर अवलंबून असतं. आणि कधी कधी कीर्तनाचं पटांगण बी पहिल्याच चालीत होऊन जातं. मग तिथून पुढं कसं बसं 12 वाजवावे लागतात, वेळच सरत नाही. आणि जेवढं काय येत असतं ती सगळं विसरून जातं. या सगळ्या गोष्टी होत राहतात. म्हणून पहिली चाल सुंदर झाली, त्यामुळं आता मी फ्रेश झालोय, त्यामुळं घड्याळ काढून ठेवली तरी चालतील. तसंच जे पहिल्यापासून इथं आयोजनापासून गेल्या 10 वर्ष झाले, आयोजनापासून जसं भगवान परमात्मा भक्ताच्या घरी काम करतो, सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम, अशा हेतून पूर्णपणे समर्पण भावनेनं या परिवाराशी जे जोडले गेलेत ते हरिभक्तपरायण दादा महाराज असतील, दादा महाराज डोंबाळे. सकाळी मला आलता एक फोन कीर्तनाचा, महाराज आज वर्षश्राद्धाचं एक कीर्तन आहे, घेता का? मी म्हणलं मेळात बसलं तर घेऊ. मग त्यांनी मला सांगितलं एक जणांनी, म्हणले किती घेता? मी म्हणलं किती देता? ते म्हणले तिकडं किती आहेत? म्हणले तिथं 15 द्यायचे आहेत, तुम्ही 5-6 वाढवून दिले तर येऊ. ते दुसरे तिसरे कुणी नसून दादा महाराजच होते. हे मी आवाजावरून लगेच ओळखलं. म्हणून त्यांची सेवासुद्धा इथं कायम निष्कामच आहे बरं का. तसंच आपल्या परिसरातले सर्व भजनी मंडळी, सर्वांचं सहकार्य, सर्वांचं प्रेम, आणि ह्या यादव परिवारसुद्धा सगळ्यांना धरून ठेवणारा परिवार आहे. तसंच आमचे हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार गोवर्धन महाराज असतील, गोवर्धन महाराज गलांडवाडीकर. तसंच हरिभक्तपरायण नवोदित कीर्तनकार सध्या जरा फॉर्मला आहेत, ते हरिभक्तपरायण आमचे मित्र कुमार महाराज असतील, कुमार महाराज शिंदे. तसंच दादा असतील, तुम्ही आमचे कुरवलीचे बापू असतील. तसंच सर्व हार्मोनियमसाठी आपल्याला लाभलेले
अवसरीचे बापू महाराज असतील आणि तुम्ही सर्वजण इथं उपस्थित असलेले, आणि विशेष करून ज्यांची कॅमेऱ्याची सेवा आहे ते आमचे पंकज महाराज असतील. त्यांचं नाव सहदेव आहे पण पत्रिकेवर कंसात पंकज लिहिलंय. तुम्ही सकाळी सकाळी वाचलं. आता संस्कृतमध्ये पंकज शब्दाचा अर्थ आहे महाराज. पंकज शब्दाची फोड केली आपण तर पंके जायते इति. पंक म्हणजे चिखल, जे चिखलात उमलतं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही गरिबाच्या, श्रीमंताच्या, मध्यमवर्गीयाच्या कोणत्याही ठिकाणी गेलं तरी आपली सेवा व्यवस्थित फुलवायची, हे ज्यांच्याकडे ते पंकज. म्हणून सर्व तुम्ही उपस्थित. तसंच समाधान महाराज आहेत. आता समाधान महाराजांची प्रगती जोरदार आहे बरं का. दादांचा जोर जास्त आहे सगळ्या परिवारापेक्षा. दादांना वाटतं की आपल्या मुलींनी, आपल्या नातींनी आणि आपल्या नातवांनी सगळ्यांसमोर फोकसला यावं, म्हणून समाधान महाराज पण आहेत. आणि तुम्ही सर्वजण परत एकदा, हे आमचे बालगोपाळ इकडं मागं बसलेले सगळेच जण, आणि विशेष करून ज्यांच्या मार्गदर्शनानं हा अखंड हरिनाम सोहळा दरवर्षी चालत आलेला आहे. ते आपल्या परिसरामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणताच कार्यक्रम कुणी करत नाही, ते हरिभक्तपरायण संतोष नाना मगर असतील. आणि विशेष म्हणजे त्यांना संतोष आहे म्हणूनच सगळे त्यांच्याकडे मार्गदर्शन देतात. नाही तर लई लोक अशी नियोजन करायला घेतात आणि मधला माल हाणतात. अशी बरीच आहेत. पण नावातच त्यांच्या संतोष असल्यामुळं, त्यांनी आता ह्या दोघांचं नाव पाडल्यामुळं मला हे विस्तार करावा लागला. ज्यांना कोणत्याच गोष्टीचं घेणं देणं नाही, फक्त यायचं, आपलं आपलं नियोजन करायचं, दिल तर सेवा करणे, जी दिल ती सेवा करणे, आणि सगळं काम जसं व्यवस्थित. आणि महाराज आपल्या भागातला जरी असला आणि कुठला असला तरी त्या महाराजाला पार वर नेऊन व्यवस्थित त्याचा सन्मान करायचा, हे ज्यांच्या नेहमी अंतःकरणात विषय असतो ते संतोष नाना असतील. आणि ज्यांची सुंदर सिस्टीम आहे. आता या आभाराचंच असतंय जवळजवळ बरं काही कीर्तन म्हणजे. आता काय करायचं, मी बी जवळचाच आलो त्यामुळे मला हे सगळं बोलणं गरजेचं आहे. तसंच ज्यांची सुंदर सिस्टीम आपल्या भागामध्ये बऱ्याच वेळा ज्यांचं येणं जाणं होत असतं ते आमचे किरण भाऊ ननवरे, यांची सुंदर साऊंड सिस्टीम आपल्याला नेहमीच लाभत असते. कुणाला कथा करायची झाली तर त्यांची सिस्टीम आवर्जून लोक बोलवतात, कारण त्यांना जिथल्या तिथं कुणाचा आवाज कसा आहे थोडंसं इतरांपेक्षा व्यवस्थित समजतं, म्हणून त्यांनाही धन्यवाद. रातचं हे काल्याचं कीर्तन आहे हे जरी मला माहीत असलं, आणि विशेष म्हणजे ज्यांच्या कृपेनं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे ते शतायुषी असलेले हरिभक्तपरायण परमपूजनीय शिवलाल स्वामी महाराज यांचा अनुग्रहित हा संपूर्ण परिवार. गुरूंचा अनुग्रह असल्याशिवाय पुढं धक्का मिळत नाही कोणत्याही कार्याला. ज्या अर्थी हा कार्यक्रम आजपर्यंत गेल्या 10 वर्षापासून निर्विघ्नपणे पुढे चालत आलाय, त्या अर्थी गुरूंचं पाठबळ, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा श्री गुरु असला तर त्या व्यक्तीला कोणत्याच बाकीच्या गोष्टींच्या आहारी जावं लागत नाही. तसंच आमचे तुकाराम महाराज असतील बोराटे, आम्ही त्यांना तुका दादा म्हणतो, ते आशीर्वाद देण्यासाठी इथं येत, आप्पा आपण सेवेसाठी इथं असतेच. तर असो, परवा दिवशी हरिभक्तपरायण प्रकाश महाराजांची कीर्तन सेवा झाली. मी आवर्जून आलो, कारण गेल्या 16 वर्ष इंदापूरमध्ये, गेले 16 वर्ष नाही मागचे 16 वर्ष, मी लहान होतो तेव्हा 16 पूर्ण झाले. त्यांची कीर्तनं मी जन्माच्या आधीपासून आमच्या इंदापूरमध्ये व्हायची. मला लई दिवसापासून त्यांचा आवाज ऐकायचा होता, म्हणून मी आवर्जून आलो त्या दिवशी. आणि मी पण आपण फ्रेश झालो आणि चार्जिंग झालो. आणि काल काका महाराजांची सेवा होतीच. काका महाराज देशमुख, युवराज काका साधू महात्मा आहे बरं का. आणि मला बरं झालं, सुरुवातीला तरी ठेवायचं नाही तर शेवट ठेवलं ती पण चांगलं आहे, सुरुवातीला असतं तरी ती चांगलं आहे. पहिल्या दोघांनी सगळं सांगून घेतलं, आता मला सांगायचं काय जास्त ठेवलेलं नाही. आणि पहिल्या दिवशी असतं तर मी हेच म्हणलं असतं, आता मला काय सांगायला जमलं नाही, बाकीचे दोघं सगळं उरकून घेते. या सर्व बाजूनी मला योग्य ठिकाणी. आणि काकांचा आग्रह असतो, दरवर्षी काकांचा आग्रह होतच होता, पण यावर्षी कारण आग्रह म्हणजे मी काय कीर्तनाच्या डायऱ्या माझ्या फुल नसत्यातले, आणि मी फुल होऊन बी देत नाही. कीर्तनाची डायरी फुल झाली की आनंद संपून जातो. एक दोन दिवसाचा गॅप असला की जरा बरं वाटतं, भाव तयार व्हायला मदत होती. पेरल्यानंतर लगेच दुसरं पेरलं की ती मग मेळ बसत नाही. जिथं बोर खांदायची
तिथं एक ठिकाणी ती नळी घातली की तिथंच दुसरी गेली पाहिजे, लगे दुसऱ्या ठिकाणी दुसरी टाकली की मग त्याचा आनंद, ते पाणी लागायला जरा आपदा होती. म्हणून दरवर्षी काका म्हणतच होते की कीर्तन करा, कीर्तन करा, कीर्तन करा. पण माझं असं एक आहे, शाळेतला 1 मेला निकाल लागला, एकदा पोरांना घरी पाठवलं निकाल लावून की मग तिथून पुढं मी इकडं तिकडं जरा थोडं घरचे हे फिरवत असतो. आई वडील असतील, सगळे घरचे मंडळी, कारण फिरवणं गरजेचं आहे. वर्षभर ते आपल्याला ऐकतेत, ही कुठं बी गेला तरी काही टेन्शन नाही. मग तो 1 महिना त्यांच्या हक्काचा असतो, म्हणून तो महिना कुठं कीर्तनच घ्यायचं. तेवढा महिना पूर्ण सांसारिक म्हणलं कुणीतरी चालत, मी माझ्या पद्धतीनं पारमार्थिक आहे, गुरुची कृपा जोरात आहे. म्हणून असो, आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणलं की सगळ्यांच्या नजरेसमोर एकच व्यक्ती म्हणतोय मी, देव जरी असला तरी सर्वांच्या दृष्टीपुढं, नजरेपुढं एकच व्यक्ती स्वरूपात येतात, ते पूर्ण स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्मा. कारण त्यांच्या शिवाय काल्याला पूर्णता प्राप्त होत नाही. एकतर देवाच्या नामानं कोणत्याही कार्याला पूर्णता प्राप्त होते. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. किंवा ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणून पूर्ण स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन हे मी पुढं बोलणारच आहे, आपल्याला या काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं आहे. म्हणून मी मगाशी बोलून गेलो, काहींचं एक मानसिकता अशी असते की त्या व्यक्तींना वाटतं आजचं कीर्तन पटकन कधी उरकतंय का, पगाराचं कीर्तन आहे, बरोबर आहे का नाही. पण आजचं कीर्तन कशाही स्वरूपात जरी मिळत असेल, ते नारळ स्वरूपात मिळू, प्रसाद स्वरूपात मिळू, किंवा ते आपल्याला पाकिट स्वरूपात मिळू, जे काही मिळेल ते पगार म्हणायचंच नाही. जे काही मिळेल तो पगार नसतो, तो प्रसाद असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचं कीर्तन हे पगाराचं कीर्तन नाही, प्रसादाचं कीर्तन आहे. आणि प्रसाद त्यालाच म्हटलं जातं जो देवाच्याकडून आपल्याकडे येतो आणि जो संतांच्याकडून आपल्याकडे येतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, देवाकडून आला म्हणून त्याला पदार्थ नाही म्हणायचं, त्याला प्रसाद म्हणायचं. आणि संतांकडून येतो, एक चिटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महात्मे आणि भगवान परमात्मा आजच्या या कीर्तनातून आपल्याला प्रसाद देत असतात. विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणाल कीर्तन जर प्रसादाचंच आहे, मग नेमकं प्रसाद ओळखायचा कसा, याचं कारण आहे. ऐका, इंदापूरला रविवारचा बाजार असतो, बरोबर आहे ना. रविवारच्या बाजारात आजोबा निघाले की नातू आजोबांचा हात पकडतो आणि म्हणतो तात्याव. तात्या म्हणतात काय, बाजारातून येताना भेळ घेऊन या, भेळ मेवा घेऊन या. खेडेगावात मेवा म्हणतात, मावा नाही मेवा. मेवा घेऊन या किंवा भेळ घेऊन या. तात्या म्हणतात बर बर ठीक आहे. मग तात्या बाजारला जाते, बाजारातून मेवा घेऊन येते, त्यालाच आपण भेळ म्हणतो. भेळ घेऊन येते. भेळ घेऊन आल्यानंतर त्या भेळीमध्ये मुख्य काय असतं, सगळ्यात जास्त प्रमाणात चिरमुरे असतात. आणि मग काही लोक काल पंढरपूरला एकादशीला गेले होते, बरोबर आहे का नाही. मग ज्याला पंढरपूरला जाणं होत नाही ते जाणाऱ्याकडे निरोप देतात, रावसाहेब निघालाय का, कुठं, पंढरपूर वारीला. मग येताना तेवढा प्रसाद घेऊन या आपल्या नावचा, पांडुरंगाला नमस्कार सांगा, प्रसाद घेऊन या. मग प्रसाद आणताना रावसाहेब काय घेऊन येतात, चिरमुरे. 10-20 रुपयाचं पाकिट, 20ला आहे आता, ती पहिलं 10ला होतं. त्यात सगळंच असतं आणि त्यात मुख्य काय असतं, चिरमुरे. आता ऐका, बाजारातून पण चिरमुरेच आणलेत आणि पंढरपूरवरनं पण चिरमुरेच आणलेत.
पण बाजारातून आणलेल्या चिरमुऱ्यांना नाना भेळ म्हणायचं आणि पंढरपूरवरनं आणलेल्या चिरमुऱ्यांना प्रसाद म्हणायचं. दोन्ही असताना एकच आहेत, चिरमुरेच आहेत, पण पंढरपूरच्या चिरमुऱ्यांना प्रसादच का म्हणायचं, बाजारातून आणलेल्याला भेळच का म्हणायचं. दुसरं उदाहरण, आपण रोज शिरा खातो. रोज म्हणजे काही जणांना सवय, सकस आहार आहे म्हणते शिरा. मग त्यात काजू बदाम जे जे काय टाकायचं, जेवढं बसल तेवढं माणसं त्यात टाकते. त्यातलं काय असतं ती सगळं, तुपापासून सगळं असा चमकतो शिरा. डिशभर रोज खातो का माणूस, डिशभर खातो, बरोबर आहे ना. आणि सत्यनारायणाची पूजा बी असते घरी कधी कधी, आणि सत्यनारायणाच्या पूजेला बी प्रसाद म्हणून काय केलं जातं, शिराच केला जातो. पण रोज डिशभर खातो आपण, त्याला आपण प्रसाद नाही म्हणत, त्याला शिरा म्हणतो. आणि जो सत्यनारायणाच्या पूजेला दिला जातो, एवढा एवढाच दिला जातो, त्याला प्रसादच म्हणतो. का? याचं कारण आहे. याचं कारण असं आहे, जो देवाच्याकडून आणि संतांच्याकडून येतो त्याला प्रसाद म्हणायचं. इतर सर्व गोष्टी ज्या देवाच्या संतांच्या समोर नैवेद्य दाखवून ग्रहण केल्या जात नाहीत, ते सगळे प्रसाद म्हणण्याच्या लायकीने नाहीत, ते पदार्थ आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून मग कुणी म्हणल, आता 3 दिवसापासून 2 दिवसापासून इथं उन्हाळ्याचं एवढं पडून राहिलोय, काही जण मुक्कामाला आहेत, काही येऊन जाऊन करतात. कीर्तन जर आजचं प्रसादाचंच आहे तर येऊन द्या प्रसाद. महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय, त्याला तुम्ही कीर्तनाच्या आधी प्रसाद म्हणू शकत नाही, त्याला तुम्ही पदार्थ म्हणाल. का? जोपर्यंत त्या पदार्थांपुढं देवाची लीला, देवाचं चरित्र गायलं जात नाही, तोपर्यंत त्याला प्रसादत्व येत नाही. महाराज म्हणतात, तेची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काला सेवू, करुणी गोपाळ काला सेवू, करुणी गोपाळ काला सेवू. त्याचे अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काला सेवू, करुणी गोपाळ काला, करुणी गोपाळ काला सेवू. अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काल सेव, करुणी गोपाळ काल सेव, करुणी गोपाळ काल सेव. त्याची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काला सेवू, करुणी गोपाळ काला सेवू, करुणी गोपाळ काला महाराज म्हणतात, त्या परमात्म्याचं चरित्र गायचं त्या पदार्थांपुढं, तोपर्यंत त्याला प्रसाद म्हणायचं नाही. तेची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काला सेवू. महाराज म्हणतात, त्या पदार्थांपुढं देवाचं चरित्र गायचं. आणि पदार्थात तरी काय विशेष असतं हो दुसरं, 2च गोष्टी एकत्र करून त्या दहीहंडीत टाकलेल्या असतात. काय विशेष असतं? 2च गोष्टी असतात. ज्याला संसारात विशेषता नाही, त्याला परमार्थात उंच ठेवलं जातं. वा, मग ते संसारामध्ये तसं दहीन लाईला कुणी एवढं काय विचारत नाही. 2च पदार्थ त्या दहीहंडीमध्ये भरले जातात. कोणते कोणते? एक असती ती फोडणी बिडणी, आता आलंय कलियुगाचा माहिती. फोडणी चांगलं आहे आपलं, माणसं आवडीनं तरी खातात. मग ते 2च पदार्थ असतात. कोणते कोणते? एक असतं दही आणि दुसरे असते लाही. 2च पदार्थ असतात कुमार महाराज त्यात. दहीच का आणि लाहीच का, हेच का निवडलं गेलं? याचंही कारण आहे. काल्याचा प्रसाद म्हणलं की दही निवडलंय आणि लाही निवडली, याचं कारण आहे. दही दादा हे नामाचं प्रतीक आहे आणि लाही हे प्रेमाचं प्रतीक आहे. कसं कसं कसं? दही नामच का आणि लाही प्रेम का? दही म्हणजे नाम आणि लाही म्हणजे प्रेम. याचं कारण, दही म्हणजे नाम याच्या करता आहे,
दह्याचं रूपांतर दह्यामध्ये तेव्हाच होतं ज्या वेळेस दूध तपश्चर्या करतं. दुधाला पहिली तपश्चर्या करावं लागते, बरोबर आहे का नाही? ते पातेल्यात घ्यायचं, परत ते गॅसवर ठेवायचं, गॅस म्हणतोय आता, गॅसवर ठेवायचं, त्याला उकळायचं, बरोबर आहे का नाही? मग त्यात माता मावल्या ती विरजण बिरजण काय ती साई काढून ती विरजण टाकते त्यात, आणि मग जे बनतं ते दही, बरोबर आहे ना? म्हणजे दुधाला तपश्चर्या करावं लागते आणि मग त्याचं रूपांतर दह्यामध्ये होतं. तसं भक्त ज्या वेळेस अनंत जन्म तप करतो त्यावेळेस त्याच्या मुखाला परमात्म्याचं नाम येत. अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम. सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून दही नामाचं प्रतीक आहे. दुधाची तपश्चर्या म्हणजे दह्यात रूपांतर. अनंत जन्माचे तप शब्द वापरलाय माऊली. एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ, माऊली ज्ञानोबा राय हरिपाठात म्हणतात. म्हणून दही नामाचं प्रतीक आहे. आणि लाही प्रेमाचं प्रतीक कशामुळे? त्या लाहीला तयार होण्यासाठी ती ज्वारीची लाई असो, मक्याची लाई असो, पॉपकॉर्न असो, काय बी असो, हा, त्याला त्या ज्वारीला किंवा त्या मक्याच्या कणसाच्या त्या बीला थोडं भिजवलं जातं, थोडंसं ओलसर होऊन द्यावं लागतं. त्याच्यानंतर त्या भट्टीमध्ये ती माती असती ना, त्या कढई असती आहे का नाही, वाळू असती, वाळू, आणि त्या वाळूमध्ये त्याला भाजायचं असं त्या चाळणीतून. आणि त्यावेळेस ती लाही तयार होण्यासाठी त्या ज्वारीला, त्या मक्याच्या त्या एका बीला फुटावं लागतं. फुटती, ती फुटली की त्याचं असं असं लगेच अशी पलटी, असं झालं की त्यातून जो शुभ्र वर्ण दिसतो म्हणजे लाही, बरोबर आहे का ना? लाही म्हणजे प्रेम, दही म्हणजे नाम, कारण त्याला तपश्चर्या करावं लागते दुधाला, आणि लाही म्हणजे प्रेम. त्रास सहन केल्याशिवाय परमात्म्यावर प्रेम होऊच शकत नाही. व्यवहारातलं प्रेमात फाशी घेतात माणसं. देवाशी प्रेम केलेल्यांची अवस्था काय होतं? फक्त एक आहे, ही तर ती म्हणती मर, आणि तिथं देव मरू देत नाही. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून लाही हे प्रेमाचं प्रतीक आहे. मीराबाईंच्या नावानं एक 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 वाक्य सांगितलं जातं. मीराबाई म्हणतात, अगर मैं ऐसा जानती प्रीत किये दुख होय. जर मला माहित असतं कृष्णा तुझ्यावर प्रेम केलं की दुःख होतं. अगर मैं ऐसा जानती प्रीत किये दुख होय, तो नगर ढिंडोरा पिटती प्रीत न करियो कोय. ते आपले ब्रह्मानंद म्हणून एक, ब्रह्मानंद महाराज म्हणून एक संत होऊन गेले. त्यांनी एक सुंदर गीत लिहिले, ते गाण्यात बी आलं. परत थोडा इको द्या, आवाज द्या. नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा. प्रेम नगर की गहरी नदिया,
प्रेम नगर की गहरी नदिया, प्रेम नगर की गहरी नदिया, लाखों लोग डुबाए रे बाबा, प्रेम नगर मत जा, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा. तुकोबारांची अवस्था तीच आहे. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. तळतळ वेगळी, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर होती ती तळतळ, आणि स्वतःच कल्याण व्हावं यासाठी होती तिला म्हणायचं तळमळ. विठाल किंवा त्या शिवबा काशीदांच्या पत्नीनं अंगावर गरम उकळलेलं पाणी ओतलं. तुकोबारांच्या मुखातून काय, जळे माझी काया लागला वनवा, दावरे केशवा माय बापा. ही तळमळ. मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मन मोहन, राधा नित श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन. एक रानी एक दासी, दोनों हरि प्रेम की प्यासी, अंतर क्या दोनों की तृप्ति में बोलो, एक सूरत लुभानी, एक मूरत लुभानी, एक प्रेम दीवानी, एक दर्श दीवानी. हे आमच्या पंकज महाराज मला म्हणले होते म्हणा. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून आता ते लय लांबच झालं गड्या. असं राहू द्या, चालू द्या. तुम्ही बास म्हणला की बास करू, पण मला पोट भरूस तर बोलू द्या. कधी कधी माझं कीर्तनात पोट भरत ना नाना, पहिले 1 तासात पोट भरून जातं, तिथून पुढचा 1 तास फक्त आपलं लोकांचं पाकिट घ्यायचंय म्हणून काढायचं. आणि कधी कधी 2 तास होऊन गेले तरी माझं पोट भरत नाही. मग कधी कधी उरकतं घ्यावं लागतं. मग कानात 2-3 जण आले की मग ती पोट भरवून घ्यावं लागतं. असू द्या, चलू द्या, हाय असं म्हणून जरा असू. काय चाललं होतं? हा, जिथं लक्षात राहतं त्याला व्यवहार म्हणायचं, जिथं विसरतं त्याला प्रेम म्हणायचं. वा, आपल्या सगळं लक्षात राहतं. अजून आपण करतो कीर्तन, पण लक्षात सगळं राहतं. कुठल्या गावात गेल्या वर्षी किती दिलते ते म्हणतो, या वर्षी 1000 वाढवून द्यावे लागतील. गेल्या वर्षी तुम्ही म्हणला तेवढ्यात मी केलं होतं. लक्षात राहतंय म्हणजे तू अजून देवाच्या प्रेमात पडलाच नाही. विठाल तुम्हाला आठवतं का गेल्या वेळेस मी नाही कीर्तन केलं, आपलं उदाहरण सांगतो. गेल्या वेळेस तुम्ही माझं कीर्तन पाडलं होतं, माझ्या हाय ध्यानात. ही जी रोष धरून मग गायक वादक असे दारे धरले का, आठवण राहते. तुको परत म्हणतात, आम्हाला देव विसरतो कारण त्याचं आमच्यावर प्रेम आहे, आम्ही त्याला विसरतो. विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही, आहे का नाही, काम धंदा सुद्धा गोपिका विसरून जायची. म्हणून 2च पदार्थ आहे ज्याच्यात दही आणि लाही. दही हे नामाचं प्रतीक आहे आणि लाही हे प्रेमाचं प्रतीक आहे. या दोन्हींचा मिळून होतो तो काला. विठ्ठल विठ्ठल हो. पर महाराज आम्हाला कळलं आजचं कीर्तन काल्याचं आहे आणि प्रसाद म्हणून आम्हाला दही लाही मिळणार आहे, त्याचा काला केलेला मिळणार आहे. पण तुम्ही मगाशी जे म्हणला होता तो प्रसाद प्रसाद म्हणायचा आहे, मग त्याच्या पुढे देवाचं चरित्र गायलं पाहिजे. मग तुम्ही नेमकं कोणतं चरित्र गाणार? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी
केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी मी म्हणलं दुसरी उचलायला 20. चरित्र ते उच्चारावे. कोणतं चरित्र सांगणार? महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. डोक महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चार करायचं, गायचं त्या प्रसादापुढं, जे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं केलं. आमचे काय काय कीर्तनकार तिकडं कालिया मर्दन बी करतात, कंस मामा बी मारतात काल्याचं कीर्तन, कारण कुठं थांबायचं माहितच नाही. महाराज म्हणतात केले देवे गोकुळी. गोकुळात जे चरित्र, कालिया मर्दन गोकुळातलंच आहे, पण कंस मामा तिकडं मथुर येतलाय ना. पण केले देवे गोकुळी ते चरित्र उच्चारावे, तेच चरित्र उच्चारायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारायचं. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का उच्चारायचं? मी एक एक प्रश्न सोडवत चाललोय बरं. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र नाना का उच्चारायचं? याचंही कारण आहे. कृष्णाशिवाय कोणत्याच कार्याला पूर्ण विराम मिळू शकत नाही, म्हणून कृष्णाचं चरित्र उच्चारायचं. विठ्ठल एखादं सत्कार्य केलं की माणूस म्हणतो आता तुमची पंगत आहे, स्वयंपाक विभाग सगळं झालंय, आता एक काम करा, हातात पाणी घ्या. संकल्प सोडताना म्हणा श्रीकृष्णार्पणमस्तु. त्याच्याशिवाय पूर्णविराम नाही. कृष्णाला अर्पण केल्याशिवाय पूर्णविराम नाही. म्हणजेच जोपर्यंत कृष्ण येत नाही तोपर्यंत सप्ताह चालूच ठेवायचा. जेव्हा कृष्ण येतो समजायचा आज बहुतेक पूर्णविराम दिसतोय. बहुतेक नाही, दिसतोयच, हायच. म्हणून कृष्णाशिवाय कोणत्याच कार्याला पूर्णविराम नाही. जसं बघ, म्हणजेच ते जगन्नाथ महाराजांचं एक वाक्य आहे, कृष्ण आपलं आडनाव आहे. म्हणजे 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 कृष्ण आपलं आडनाव आहे. तुम्ही बघा बरं का, आता नाना कुमार महाराज दादा, जर आपले खापर पंजोबा, आजोबा, नंतर आपले वडील, नंतर आपण, नंतर आपली लेकरं, नंतर त्यांची लेकरं, ही सगळी वंशावळ असती पिढ्यानं पिढ्या, आहे का नाही? आपल्या जर पंजोबाचं नाव लिहायचं असेल, पूर्ण नाव, तर आपण कसं लिहितो? आता माहीत नाही आपल्याला, आपले आपले वेगळे वेगळे सगळ्यांचे जे काय असतील ते. पण फॉर एक्झाम्पल पंजोबाचं नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा पंजोबाचं नाव, त्याच्यानंतर खापर पंजोबाचं नाव, आणि त्याच्यानंतर आडनाव. बरोबर आहे? असं येतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढं जर आजोबाचं नाव लिहायचं असेल तर नाव कसं येणार? पहिल्यांदा आजोबाचं नाव, नंतर मधी पंजोबाचं नाव, शेवट आडनाव. ओके. आता नंतर आपल्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. सुरुवातीला वडिलांचं नाव, त्याच्यानंतर मधी आजोबाचं नाव, आणि त्याच्यानंतर शेवट आडनाव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आदरणीय मधुमामांची सगळीकडे हजेरी असते, सप्ताह असो, कुणाच्या सुखदुःखात. हा, तर काय चाललं होतं आपलं? आडनाव. हा, कुठपर्यंत आलतं पण आडनाव? आजोबाच झालतं. आपल्या वडिलांचं जर नाव लिहायचं असेल पूर्ण तर सगळ्यात सुरुवातीला वडील, त्याच्यानंतर आजोबांचं नाव येणार, आणि शेवट आडनाव येणार. आता आपल्यावर, आता आपलं नाव जर पूर्ण लिहायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपलं नाव, मधी वडिलांचं नाव, शेवट आडनाव. आता आपल्या पोराचं नाव लिहायचंय. सगळ्यात सुरुवातीला पोराचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर आपलं नाव, आणि शेवट आडनाव. आता जायचं काय अजून पुढं? त्याच्या पोरात आपल्या नातवाचं नाव लिहायचंय. सुरुवातीला काय करायचं? आता बाबांमुळे सांगावं लागतंय, आणि यांचं नातवांपर्यंत पोचलं. सगळ्यात सुरुवातीला नातू, त्याच्यानंतर आपलं पोरग, त्याच्यानंतर आपण. आपण कट झालो, म्हणजे आपण पूर्णविरामात येऊ शकत नाही. आपल्याला कुठं बी कट बसू शकतो.
नातू झाला की आपलं नाव कट. पहिल्यांदा नातवाचं नाव, त्याच्या पुढं मुलाचं नाव आणि त्याच्या पुढं आडनाव. या सगळ्या वंशावळीत कायम काय राहिलं? आडनाव. म्हणून ज्याच्या नावानं पूर्ण विराम होतो तो कृष्ण आहे. म्हणून कृष्ण आपल्या सगळ्यांचं आडनाव आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 प्रमाण देतो, ऐका. कुळ हे पावन कृष्ण नावे, कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन, कृष्ण नामे कुळ हे पावन. निवृत्ती गयानी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण कृष्ण नामे नाम. भगवान श्रीकृष्ण आपलं आडनाव आहे. निवृत्ती गयनी. हा अभंग कुठला आहे आपला? आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्राला दिले तो त्या अभंगा सुरुवात. निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण, आणि कुळ हे पावन कृष्ण नामे. म्हणून आपल्याला पूर्ण विराम. आपल्या कुळाचा उद्धार हा भक्त आणि भक्त कृष्णानं. म्हणून आपला शेवट कृष्णार्पणानं. म्हणून काल्याचा सुद्धा शेवट हा कृष्णाच्या चरित्रानं. विठ्ठल विठ्ठल. हो, कृष्णाबद्दल आता काय काय सांगावं बाबा. कृष्ण 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 कृष्ण. नाव काळा आहे पण व्यवहार सगळे पांढरे आहेत. कृष्ण शब्द संस्कृतमध्ये तुम्ही कृष्ण शब्द समाधान, कृष्णाचा अर्थ काय? काळा. आपण म्हणतो संस्कृतमध्ये कृष्ण, कृष्ण वर्ण म्हणजे काळा रंग. नावातच काळा आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा. महाराज म्हणतात मनोनी वेदा चाळा लावी लागे माय. रात्र काळी गागर काळी. थोडा स्वर जातो बरं मध्ये मध्ये माझा, थोडं समज. यमुना जळही बहु काळे ओ माय. सगळं काळ. त्या कंसाला सुद्धा ते भातातला जिरा दिसला का फोडणी बसलेला, त्याला काळा बघितला जिरा किती पळून जायचं. म्हणून मी काळ वापरले. कंसाची काय मजाल आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रानं या काल्याच्या कीर्तनाचा विराम होत असतो. पण कृष्णाचं चरित्र सांगायचं. कृष्णावर बोलण्यासारखं भरपूर आहे. आता परत कधी जाऊ द्या. कृष्णाचं चरित्रानं काल्याच्या कीर्तनाचा पूर्ण विराम असतो. म्हणून कृष्णाचं चरित्र सांगणं गरजेचं. बर देवा महाराज, तुम्ही कृष्णाचं चरित्र सांगितलंय, कीर्तन काल्याचं आहे, त्याला कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं ही कळलं आम्हाला. पण कृष्णाचं चरित्र नेमकं कोणत्या वयातलं सांगायचं एवढं तरी सांगा. येदसे चरित्र केले नारायणे, येदसे चरित्र केले नारायण. वेदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है. माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. रांगता गोधने राखीताय, रांगता गोधने राखीताय. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम नाम नाम. कोणतं चरित्र सांगणार? कोणत्या वयातलं सांगणार? चरित्र कृष्णाचं आहे, पण कोणत्या वयातलं? महाराज म्हणतात ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. रांगतानाचं चरित्र सांगायचं आणि गोधन राखतानाचं चरित्र सांगायचं. इथंच थांबायचं.
ह्याच्यापेक्षा लय पुढं न्यायचं नाही, मग काल्याला एक वाद आहे काय वेळ लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात 10 वर्षाचं चरित्र सांगायचं. ये दशे, दशे शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक दशे म्हणजे 10 वर्षातलं चरित्र सांगायचं. कोणतं? 5 मध्ये रांगता, त्याच्या अंतर्गत 2-3 मध्ये आपलं रांगता, आणि पुढं चालायला लागलं गोधने राखित आहे, या 2 भागातलं चरित्र. आणि दुसरा एक अर्थ होतो या प्रमाणाचा, ये दशे चरित्र. दशे या शब्दाचा अर्थ होतो दशा अवस्था. या अवस्थेतलं चरित्र सांगायचं. कोणत्या? रांगता गोधने राखीत आहे, रांगतानाचं चरित्र सांगायचं, आणि गोधन राखतानाचं चरित्र सांगायचं. विठ्ठल 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 हे बंद झालं. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बालपणातलं रांगतानाचं गोधन राखतानाचं चरित्र सांगायचं, आणि तेही काल्याच्या कीर्तनात. विशेष सांगू का, तुकाराम महाराजांचं काल्यावर लय प्रेम आहे. सगळ्याच संतांचं आहे, पण विशेष करून जगद्गुरु तुकोबारायांचं काल्यावर लय प्रेम आहे. प्रेम म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांना काल्यावर प्रेम म्हणण्यापेक्षा तुकोबारायांना काल्याचं व्यसन आहे. महाराज म्हणतात, काला जर प्रत्येक अवतारात जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, प्रत्येक अवतारात जर आम्हाला काला मिळणार असेल तर आम्ही पुन्हा 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 उपजुनी पुढती येऊ, उपजुनी पुढती येऊ, उपजनिया पुढती येवो, उपजनिया पुढती येवो, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठे द्वैसे नाही, वैकुंठे द्वैसे नाही. काला खावो दही भात, काला खावो दही भात, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. उपजोनी पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपजनिया पुढती येवो, काला खावो दही भात, काला खावो दही भात, काला काला खाऊ खावो दही भात. ह्याला म्हणायचं व्यसन. एकदा पिलं की आपलं पिलं म्हणतोय एकदा खाल्लं की सारखं सारखं खाऊ वाटणं, ह्याला म्हणायचं व्यसन. एकदा मळलं की सारखं सारखं मळू वाटणं, ह्याला म्हणायचं व्यसन. एकदा पिसलं की सारखं सारखं पिसू वाटणं, ह्याला म्हणायचं व्यसन. आणि एकदा पिलं की सारखं सारखं पिऊ वाटणं, ह्याला म्हणायचं व्यसन. विठ्ठल 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 हो, काहीही केलं तरी जे सुटत नाही त्याला म्हणायचं व्यसन. घरच्यांनी प्रयत्न करू नये तर ज्याला व्यसन आहे त्यांनी प्रयत्न करू, सुटत नाही त्याला म्हणायचं व्यसन. जगद्गुरु तुकोबारायांना काल्याचं व्यसन आहे. महाराज म्हणतात, काला जर मिळत असेल तर महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. उपजोनिया पुढती येऊ, नवीन नवीन जन्म दरवेळेस देवाबरोबर येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात, कारण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. पुढं काय? तुका म्हणे वाळवंट बडवे नीट उत्तम, आहे का नाही? म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. काला मिळतोय म्हणून तुकोबाराय देवाबरोबर प्रत्येक वेळेस येतात. बघा, कृतयुगामध्ये प्रल्हाद बनून आले, त्रेतायुगात अंगद बनून आले, द्वापार युगात उद्धव बनून आले, कलियुगात नामदेवराय बनून आले, आणि पुढं पुढं तुकोबाराय बनून आले. ह्याला म्हणायचं व्यसन. काय जरी केलं तरी. धर्मराजाला, आमच्या महाभारतात धर्मराजाला व्यसन लागलं होतं. कशाचं? सारीपाठ खेळण्याचं, जुगार खेळण्याचं व्यसन. द्रौपदी मातेला सुद्धा डावावर मांडलं, पण व्यसन सोडू शकले का?
नाही सोडू शकले. दारू पिणाऱ्याला दारूचं व्यसन असतं. बायकोनं चपलीनं मारलं तरी त्याला वाटतं आपली आरतीच करते, ह्याला म्हणायचं व्यसन. मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवतो बायकोचं व्यसन पूर्ण करण्यासाठी. महाराज म्हणतात मला काल्याचं व्यसन आहे. काला खायला मिळत असेल तर आम्ही प्रत्येक वेळेस जन्म घेऊ. म्हणून त्या काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र गायन करत असताना 10 वर्षातलं रांगता गोधने राखीत आहे चरित्र गायचंय. पण त्याच्या अगोदर बाळ क्रीडेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाला विनंती करतात की तुमचं चरित्र मी गाण्यासाठी आता तत्पर आहे, गाण्यासाठी तयार आहे. पण ते चरित्र माझ्या मुखातून मी गात असताना ते चरित्र गाण्यामध्ये थोडंफार माझ्या अंतःकरणात हृदयात प्रेम निर्माण व्हावं, ही प्रार्थना जगद्गुरु तुकोबाराय देवाला करतात. देवा आदि देवा जगत्रया जीवा, देवादिदेवा जगत्रिया देवा, पर्येसी केशवा विनंती माझी, पर्येसी केशवा विनंती माझी, परिजी केशवा विनंती माझी, परिजी केशवा विनंती माझी माझी. वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेमा काही कळा बोला, प्रेमा काही कळा, ऐसे देई प्रेमा काही कळा, प्रेमा काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. महाराज म्हणतात हे कृष्णा, देवादी देवा जगत्रया जीवा, पर्येसी केशवा विनंती माझी. एक विनंती देवा तुला, मी तुझं काल्याचं चरित्र गायला निघालोय, त्यासाठी एक विनंती आहे. काय? माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आईसे देई प्रेम काही काळ. माझ्या अंतःकरणात ते चरित्र गाताना प्रेम निर्माण व्हावं अशी विनंती करतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय काल्याचा प्रसंग सांगायला सुरुवात करतात. त्या अगोदर भजन घेऊ आणि प्रसंग घेऊ. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडली गवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. देवाचा जन्म झाला आणि देवाने नंदबाबांना सांगितलं नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजरे गोकुळा, हे मजरे गोकुळा. नंदाच्या घरात, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजले देते देवे माझ आणि येथे माया उपजली तेथे, हो ठेवी मज आणि येथे. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळा. नंदाच्या
वसुदेवांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाला उचललं आणि यमुने नदीतनं वाट करून पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना तिथं ठेवी तेथे कृष्णजीला, कृष्णजी वा माया घेऊन निघाला. आणि मग माया घेऊन आले तिकडं, भगवान श्रीकृष्णाला ठेवलं. तिथं जी मुलगी जन्माला आली होती तिला इकडं आणलं. आणि मुलगी ती मुलगीच, तिला लहानपणापासूनच कालवा करायचे धडे दिले जातात घरात, म्हणून ती तिकडे गेल्यावर परत तांडव करीत असते. मग तिनं काय केलं, रडे माया करे अकंठ, नामा म्हणे उठती दूत, नामा म्हणे उठती दूत, नामा म्हणे उठती दूत. रडे माया उठवी कंठ, नामा म्हणे, नामा म्हणे उठती दूत, नामा म्हणे उठवी रडली रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. चांगली सुरार्थ रडली पण. नामा म्हणे उठती दूत. आणि ते दूत जागे झाले आणि कंस मामाला निरोप दिला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. कंस मामा धावत आले, पाहतात तर मुलगा नाही, मुलगी आहे. मग काय करायचं, मुलीला कसं मारायचं. कंस मामा राक्षस आहे बरं का, तरी सुद्धा राक्षसाच्या मनात सुद्धा हा विचार आहे की मुलीला मारू नये म्हणून छोटे. आणि आपण आता राक्षसाच्या पुढचे आलोय, पोटात असतानाच जीव घेतो. कळलं डॉक्टर कडनं की मुली काय 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 डॉक्टर सुद्धा माणूस गाणे हो. तिथे गेलं की त्यांना चेक करायला परमिशन नाहीये, कायद्यानं गुन्हा आहे, पण तरी सुद्धा काही डॉक्टर चेक करतात. आणि मुलगी आहे समजलं की पोटामध्ये असतानाच तिला संपवलं जातं. मग कंस मामाला दया आली आणि आपल्याला दया येत नाही. मग कंस मामा नेमका कोण आहे बघा. म्हणून कंस मामाला वाटलं अरे मुलगी जन्माला आली आणि मुलगा मला मारणार होता, पण ही तर मुलगी आहे, मुलीला कसं मारायचं. आता कंस मामाच्या मनात हा विचार आल्याबरोबर तिथं शेंडीवाले बाबा आले. नारायण, नारद आले. नारद आल्यानंतर नारदांना विचारलं, नारदा तुम्ही इथं. नारद म्हणले, कंसा तू काहीतरी वेडेपणा करायला चाललाय असं मला दिसतंय, म्हणून मी इथं आलो. म्हणे काय वेडेपणा, अरे कशाला ठेवतो म्हणे, कुणी का असं ना, मुलगा असो नाही तर मुलगी असो, मारून टाक. आता कधी कधी मनात प्रश्न येतो, नारद महर्षींसारखे संत महात्मे आणि संतांनी कधी सांगावं का की पुरीला मारून टाक म्हणून, पण नामदेवराय त्याच्यावर लगेच पुरावा आपल्याला देऊन टाकतात. महाराज सांगतात, पुण्य सारावया भेटे देव ऋषीन, वदी बाळकाशी ठेवू नको. कंसाचं एवढी पोरगी मारली की पुण्याचा घडा पूर्ण भरायचा होता, पाप पुण्याचा घडा संपायचा होता आणि पापाचा घडा फुल व्हायचा होता, भरून व्हायचा होता. म्हणून पुण्य त्याचं कमी करून टाकण्यासाठी, जेवढं उरलं सुरलंय तेवढं संपवण्यासाठी देवऋषी आले, नारद आले आणि त्या पोरीला मारायला सांगितलं. मग तिला तिथं नेलं. सगळ्या बाकीची जशी लेकरं मारली तसं सहा जशी मारली तसं या मुलीला सुद्धा पायाला पकडलं, गरगर गरगर फिरवलं, आपटणार तव ती हातीची निष्ठोनिया गेली. आणि ती जाऊन आकाशामध्ये तिनं सप्तशृंगीचं रूप धारण केलं, अष्टभुजेचं रूप धारण केलं. आणि ती म्हणती, कारण मला काय मारतो, तुझं लागी वधी उपजला मजा, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. आणि मग कंस मामाचं टेम्परेचर हळूहळू हळूहळू जसे 12 वाजत चालले तसं हाय होत चाललं. विठ्ठल विठ्ठल कंस मामानं वेगवेगळ्या योजना आखल्या. मग त्यात बरेच आहेत. का गबगरिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. त्याच्यामध्ये पुतना मावशी आली, महाबळभट आले, बरंच चरित्र विस्तारानं सांगण्यासारखं आहे. मग ते असे भगवान परमात्मा छोटे आहेत. पुतना मारली, मावळ भटांची विटंबना केली. सगळे जेवढे म्हणून कंसानं राक्षस पाठवले होते त्या प्रत्येक राक्षसाचा काटा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काढला, त्यांचा उद्धार केला. आणि मग हळूहळू भगवान श्रीकृष्ण परमात्मा मोठे व्हायला लागले. रांगू लागला अंगणी माथा जावळाची वेणी. महाराज म्हणतात कसे रांगत होते, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत.
घसरलं काय पोरग? हा घसरलं थोडं. तळवे तळहात टेकीत काय काय आई बापाला कलियुगातलं नाना लय हाऊस पोराचं कौतुक सांगायचं. म्हणे आमचा बाळू रांगलाच नाही, डायरेक्ट उभा राहिला. ती बाबा निसर्गाच्या विरोधात गेला. पोरग जन्माला आलं की रडलंच पाहिजे आणि त्याला जरा जरा कळायला लागलं थोडं थोडं की ते रांगलंच पाहिजे, रांगलंच पाहिजे. म्हणले आमचं पालतच पडलं, डायरेक्ट उभं राहिलं. नाही नाही, ते निसर्गाच्या विरोधात गेलं. ते कलियुगातलं बालक आहे, ते रांगलं पाहिजे, जन्माला आल्याबरोबर रडलं पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तोम्या देखिला ये, है का नाही? आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता भिंतीचा टेका धरून उभं राहायला लागले. उभं राहता राहता चालायला लागले. चालता चालता पळायला लागले. आणि उमरा वलांडला की सगळे गोपाळ गोळा करायला लागले. विठाल विठाल आपल्याला माहिती आहे, आपल्या लेकराला जरा कळायला लागलं ना, उमऱ्याच्या बाहेर गेलं की आजूबाजूची सगळी कार्टी गोळा करतं. बरोबर आहे का नाही? आणि मग ते भगवान श्रीकृष्णांनी आजूबाजूचे सगळे गोपाळ, आता पूर्वीच्या काळी काय काकाला विचारून नाव नव्हतं ठेवलं जात पोरांचं. पूर्वीच्या काळी ती दिसतंय कसं त्याच्यावरून नाव असायचं. आता देवाची जे सवंगडी त्यांच्या नावांवरूनच ओळखा. ही काय बारसं केलेली नाव आहेत का? म्हणून वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, पेंद्या या नावातच आहे सगळं. वाकड्या म्हणजे ती काय सरळ चालत असेल काय? ती गावात सुद्धा भांडणं लावित असेल. प्रत्येक नाव ठेवताना सुद्धा कुठं विचारलेलं नाही किंवा बारसं करून नाही. नावं ठेवताना सुद्धा अशी ठेवली, तो जसा आहे. आपल्याकडे नाही का एखादं जाड पोरगा असलं की शाळेत असताना गोवर्धन म्हणत आपण शाळेत होतो त्यावेळेस जाड पोरगा असलं की त्याला आपण म्हणायचो ढोल्या, आहे का नाही? वाळका असलं की त्याला वाळक्या, काळा कलर असला की त्याला काळ्या, आणि गोरा कलर असला की त्याला भुऱ्या वगैरे असं काहीतरी. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावानं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हाक मारली जाय. मग भगवान श्रीकृष्णाचे असे सगळे सवंगडी सगळे गोळा केले. गोळा केल्यानंतर देवानं गोपाळांकडे पाहिल्यानंतर विचारलं, गोपाळांनो, इतकी वर्ष झाले आपण गोकुळात राहतोय. गावचंच नाव गोकुळ आहे, गोकुळात राहतो. आपल्या गावाचंच नाव काय? गोकुळ. सरळ सरळ वरचा वरचा अर्थ. गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे समूह, कळप. आपल्या गोकुळामध्ये जर गाईच गाई भरपूर आहेत तर मग दही, दूध, तूप, लोणी सकस आहाराला काय कमी आहे का? काहीच नाही. तरी पण तुमच्या तब्येती कसं काय सुधारत नाहीत? आता गोकुळ, गो म्हणजे गाई. त्या गोकुळात मी नेहमी सांगत असतो की त्या गोकुळामध्ये नेमक्या गाई किती होत्या ही एक छोटीशी यादी तुम्हाला देतो. तुम्ही बेरजा करा त्याच्या. विठ्ठल विठ्ठल थोडा आवाज द्या, आवाज. गोकुळात किती गायी होत्या? गोकुळामध्ये काही जणांच्या काही पदव्या होत्या. कोणत्या कोणत्या पदव्या? त्या पदव्या आधी ऐका. मग कुणाकडं किती गायी असल्यावर त्याला काय म्हणायचं हे सांगतो. आता ऐका. गोकुळामध्ये 9 उपनंद होते. हे पांडुरंग बाबा घुलेंच्या कीर्तनात मी ऐकलंय. 9 उपनंद होते. 9 उपनंद, 9 नंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानू वर होते आणि 1 नंदराज होते. ही त्या काळच्या पदव्या आहेत. कुणाकडे किती गाय असल्यावर त्याला काय म्हणायचं? आता त्या व्रजभूमीत त्या गोकुळामध्ये 9 उपनंद होते. उपनंद कुणाला म्हणायचं? 5,00,000 गवाम पती उपनंद हा कथित. 5 लाख गायींचा जी मालक आहे कुमार महाराज त्याला उपनंद म्हटलं जायचं. हे उपनंद किती होते? 9. 9 45 काय लाख गायी या कुणाच्या होत्या? फक्त उपनंदांच्या होत्या. आता गणित अजून संपलं नाही. पुढं 9 नंद होते. किती होते नंद? 9. नंद कुणाला म्हणलं जायचं नाना? नंद प्रोक्तस्य गोपालैर 9,00,000 गवाम पती. त्याला नंद म्हटलं जायचं ज्याच्या घरी 9 लाख गायी असायच्या. 9 लाख गायी. असे नंद किती होते? 9. 9 9 81 काय लाख. मगाच्या किती? 45 लाख. आताच्या किती? 81 लाख. अजून संपलं नाही. आता पुढं त्या गोकुळामध्ये 6 वृषभानू होते. वृषभानू कुणाला म्हणायचं?
वृषभानुस्स उक्तो यो दशलक्ष गवांपती. 10 लाख गाईचा मालक असला की त्याला वृषभानू म्हटलं जायचं. असे वृषभानू किती होते? 6 वृषभानू होते. 10 सख 60 लाख या वृषभानूंच्या झाल्या. पहिल्या 45, नंतरच्या 81, नंतर 60 झाल्या, 60 लाख. नंतर त्याच्या पुढची पदवी वृषभानुवर. वृषभानुवर किती होते त्या गोकुळात? 2 वृषभानुवर होते. वृषभानुवर कुणाला म्हटलं जायचं? ज्याच्या घरी अर्धा कोटी म्हणजे 50 लाख गाई ज्याच्या घरी, त्याला वृषभानुवर म्हटलं जायचं. कोट्यर धंतुम गवाम गृहे यस्य वृषभानुवरस्ति सहा. अर्धा कोटी गाई ज्याच्या घरी, त्याला वृषभानुवर म्हटलं जायचं. असे 2 वृषभानुवर होते. त्यांची नावं पण आहे तिथं. एतादृशौ व्रजौ द्वौ 2 होते. सुचंद्रो द्रोण एवच. सुचंद्रन द्रोण ही त्यांची नावं. असे 2 वृषभानुवर. ह्याच्याकडं 50 लाख आणि ह्याच्याकडं 50 लाख. किती झाले? 1 कोटी. सगळ्यात पहिल्या 45, त्याच्यानंतर 81, त्याच्यानंतर 60 लाख आणि त्याच्यानंतर 1 कोटी. ही हाय लेवल झाली. आता मेन राहिला एक नंदराज होते. नंदराज कोणाला म्हटलं जायचं? ज्याच्या घरी 1 कोटी गाई, त्याला नंदराज म्हणायचं. नंदराज गवाम कोटीर गृहे यस्य नंदराजस्य एवही. 1 कोटी गाई ज्याच्या घरी, त्याला नंदराज म्हटलं जायचं. मला सांगू द्या, नंदराज ही कृष्णाचे पप्पा होते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणजे कृष्णाच्या घरी किती गाय होत्या? 1 कोटी. 1 कोटी. ना आपण सांगतो किती? 9 लाख. आणि प्रमाण काय देतो? आई मी तुझा एकुलता एक, गाई 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 राखितो 9 लाख. राखितो म्हणते, आहेत कुठे? आहेत 1 कोटी. त्यातल्या कुणालाच आवरत नाहीत. त्या एकटे भगवान श्रीकृष्ण त्या 9 लाख आवरत होते. गाई राखितो 9 लाख. किती झाले आता? मी करून आलोय टोटल. तुम्ही सांगा. 3 कोटी 86. 3 कोटी 86 लाख. ह्या कोणाच्या झाल्या? हाय लेवलचे जे कॅबिनेटवाले, ह्या त्यांच्या झाल्या 3 कोटी 86 लाख. मग त्यात नगरपालिकेतले सगळे नगराध्यक्ष, ग्रामपंचायत असेल तर ती सदस्य, जेडपी सदस्य, सगळे बाकी छोटे मोठे पुढारी, छोटे मोठे त्यांचे कार्यकर्ते, 1000, 500, 200, 300, 400, काय तर 10, 50 गाई प्रत्येकाकडे असतील का नाही? एवढ्या गाई. मग एवढ्या गाई म्हणल्यावर निम्म्या सोडा, 1/4 तरी दूध देत असतील का नाही? 1/4 गाई तरी दूध देत असतील. चतकोर गाई तरी त्यातल्या म्हणजे 1/4 गाई तरी दूध देत असतील. मग गाय दूध भरपूर, मग दही दूध तूप लोण्याला काय कमी का? घरी ताकाचे सरोवर, येती नवनीताचे पुर, येती नवनीताचे पुर, येती नवनीताचे पुर. घरी ताकाचे सरोवर, येते नवनीताचे पुर, येते नवनीताचे पुर, येते नवनीताचे पुर. वाहिलं. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. भरपूर गाईच, मग 1/4 तरी दूध देत असतील. मग दूध भरपूर, दही दूध तूप लावण्याला काय कमी का? एवढं सगळं असताना तुमच्या तब्येती का खालावलेल्या? गोपाळ म्हणले, देवा नुसतं बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी. महाराज म्हणते ना, बोलाचीच कडी बोलाचाची भात, जेवण या कोण तृप्त झाला. नुसती इथे बोलाबोलीची खेळचा, नुसतं बोलणं, नुसतं मोठं बोलणं, नुसतं मोठं बोलणं. द्या मंदिराला एवढं दिले. दिले कुठं? दिले नाही, जिरले. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. इथं बोलाची कडीन बोलाचा भात चालू आहे म्हणे. म्हणून नुसतं बोला म्हणे. गोपाळ म्हणले, देवा नुसतं गावाला गोकुळ म्हणून काय उपयोग आहे का म्हणे? मग काय, आम्हाला खायलाच काय मिळत नाही. आमचं म्हातारं नुसतं ताकच ठेवतंय घरी, सगळं डेअरीला नेऊन घालतंय. कुठं म्हणे? तिकडं मथुरेला. देव म्हणले, मथुरेला नेत्यात म्हणल्यावर तर जास्त धोका आहे म्हणे. का? तिथं कंस मामा आहे, आपला वैरी आहे, आपल्याला वैरी मानतोय, आणि ती सगळे आपल्याला मारायला तयार आहेत. आणि त्यांनाच आपण आपला माल पुरवतोय, आणि त्यांना धडधाकट बनवतोय, पुष्ट बनवतोय, ताकदवान बनवतोय, बलवान बनवतोय. मग तुम्ही एक काम करा, आजपासून तुमच्याच घरचा माल, तुमचे म्हातारी तुम्हाला जर खाऊन देत नाहीत, तर तुम्ही एक काम करा, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे,
करू नका, तुम्हाला मी 12:30च्या अगोदर खायला घालतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, तुम्ही माझ्या माग माग या, फक्त माग माग आला की आज देतो पोट बरी. इथं 2 आश्वासन एकाच चरणात दिले. आज देतो पोट भरी म्हणलं की संपाय पाहिजे. पुरे म्हणाल तो वरी का म्हणायचं, कारण पोटभर खाल्ल्यावर बी काय काय नाही इच्छा असती की अजून एकदा लाडू यायला पाहिजे होता. देव म्हणले ती पण इच्छा ठेवत नाही. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, बास म्हणेपर्यंत खाऊ घालणार म्हणे, नुसतं पानं तोंडाला पुसणार नाही तुमच्या, बास म्हणेपर्यंत. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आता पुरे म्हणेपर्यंत देतो म्हणजे आता गोपाळांना काय होदाडायला काय वेळ लागतो का, घोषणा द्यायला सुरुवात केली. आता जी खाऊ घालतं त्याच्या नावानं घोषणा द्यावंच लागते, बरोबर की नाही. गोपाल कृष्ण भगवान की देव म्हणले हे का घोषणा कुठं देणार रे, मी काय माझ्या घरचं देणार आहे का, तुमच्याच घरचा माल काढायचा आणि माझ्या नावानं तुम्हाला द्यायचा आहे, एवढंच करायचंय. माल कुणाच्या घरचा आहे, गोपाळांच्या घरचा. द्यायचा आहे कुणाला, त्यांनाच द्यायचं आहे, नाव फक्त माझं येणार म्हणजे मी खाऊ घातलं. गोपाळ म्हणले देवा अय बोलायचं नाही, गडबड करायची नाही, मग एक काम करा, नियम पाळावं लागतील. काय, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न, हळूहळू चालाय, चोरी करायची म्हणजे हळू चालावं लागतं. आणि देव म्हणले चोरी करावं लागल बर, आणि भलतं असेल तर कोण पोट भरू नका, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. मग चोरी करायची देवा, खरंच वा चोरी करायची. मग एक काम करू, एक जण म्हणला पेंद्या म्हणला माझ्या घरी बंदूक आहे, वाकड्या म्हणला माझ्या घरी भालाय, बोबड्या म्हणला माझ्या घरी लगो काय गिलोर गिलोर का लगोर काय का असं ना ती तुमचं असं महाराज गिलोर आहे माझ्या घरी. मग देव म्हणले आपल्याला अहिंसेच्या मार्गाने चोरी करायची, आपल्याला हाणामारी नाही करायची. मग काय करायचं, गोपाळ म्हणले मग काय काय आणायचं देवा, यादी तर द्या, आम्ही घेऊन येतो सगळं इंदापूरला जाऊन. येत आहे कीर्तन होस तर. मग गोपाळांना देवानं सांगितलं ऐका, एक काम करा, सगळ्यात पहिल्यांदा गोल गोल दगड आणायची, गुळगुळी छोटे छोटे गोल दगड पाहिजे. बर गो देवा लिहिलं यादीत. नंतर कशासाठी, देव म्हणले आधी यादी लिहून घ्या, मग कशासाठी नंतर सांगतो. आधी गोल गोल खडे आणायचे, एकदम गोट्या कशा गोल असतात त्या टाईपचं, गारगोटी टाईप खडे आणा. म्हणे ठीक आहे. अजून काय आणायचं, म्हणे एक चांगली वेळूची काठी बघून, सडपातळ असावी पण चांगली वाजावी अशी आणा म्हणे, चांगली वेळूची काठी. म्हणे आणतो देवा. परत काय आणायचं, म्हणे वस्त्रगाळ केलेली माती आणा म्हणे, यमुनेच्या तिथून. म्हणे वस्त्रगाळ केलेली माती, ठीक आहे. अजून काय आणायचं, म्हणे सराट्याचे काटे आणा. काय म्हणे सराटीहून, सराटीचे नाही सराट्याचे, सराठीहून नाही आणायचे, सराट्याचे काटे कुठं पण आहेत. म्हणे एक जण म्हणला पेंद्या म्हणला देवा आमच्या घरा शेजारी बाबळ आहे, बाबळीचे आणू का, म्हणजे बाबळीचे नाही आणायचे, सराट्याचेच आणायचे. म्हणे का, बाबळीचा काटा चांगला मोडल की, म्हणे नाही सराट्याचाच आणायचा, त्याचाही नियम आहे, विधी केलेला काटा आहे तो. सगळे विधी वगैरे केलेला काटा आहे. म्हणजे का, ती एक तर सापडत नाही, आणि सापडला तर परत ती माणूस सापडत नाही लवकर टायमिंगला. मग ते काय करायचं, सराट्याचाच काटा पाहिजे म्हणे. सराट्याचा कशासाठी, म्हणे सराट्याच्या काट्याला 3 काटे असतात, आणि ती कसा बी टाकला तरी एक काटा नेहमीवर. म्हणतेच बा गावोगावी असतो एक म्हणून, कसा बी टाकला तरी एक काटा त्याचा वर. विठाल एवढं सगळं कशासाठी देवानं सांगितलं, हे सगळं कशासाठी, एखाद्या गवळणीच्या घरी जायचं, गेल्यानंतर वरती जी दहीहांडी बांधलेली असेल, जे काही गाडगं मडकं जे काही बांधलेलं असेल, शिंक्यामध्ये ठेवलेलं असेल, तर त्याच्यामध्ये आपली मेहनत वाया जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये खरंच दही दूध तूप लोणी काही ठेवलेलं आहे का हे पाहण्यासाठी मोठ्या खड्यांचा वापर करायचा. हळूच मोठा खडा टाकायचा, शाईपुडासारखं वाजलं मोकळं म्हणायचं, आणि धूमपानासारखं वाजलं जोरात तर खडा लागत. मग म्हणले त्यात आहे म्हणायचं काहीतरी, आणि मग ठरलं की मग आपण सगळ्यांनी मनोरा रचायचा, आणि मग मी तुमच्या सगळ्यांच्या होतो तिघाचे मी वरी, मी तुमच्या वरती उभा राहणार, आणि जी वेळूची काठी आहे त्या काठीनं मी ती दहीहंडी फोडणार, आणि दहीहंडी फोडल्यानंतर आपण जे काय खायचं ती सगळा माल खायचा देवा पुढं, आणि ही 2 राहिलेली बाकीचे ती वस्तू कशासाठी वापरायच्या. देव म्हणले थांबा, आता 2 झाल्या, खडे वापरले, काठी वापरली, वापरल्यानंतर सगळं खाऊन पिऊन झालं, जरा धिंगाणा मस्ती आपली तिथं होणारच आहे, आणि झाली नि एखादी गवळण जर चुकून माकून जागी झाली, ती आपल्या मागं पळायला लागली की सराट्याचे काटे टाकायचे.
टाकले की ती गवळण ती काटे काढण्यामध्ये व्यस्त होणार आणि आपण तेवढ्यात पळून जायचं. धुमचाले आपण पळून जायचं. आणि एक गोपाळ म्हणला, देवा एक प्रश्न आहे, एक शंका आहे. म्हणे काय? ती गवळण चप्पल घालून आली तर? देव म्हणले चप्पल घालून आली तरी माती कशासाठी? बारीक वस्त्रगाळ केलेली, वस्त्रातून गाळून घेतलेली. म्हणजे ती माती त्या गवळणीच्या डोळ्यात टाकायची. डोळ्यात टाकली की ती डोळे चोळेपर्यंत आपण पळून जायचं. दुसरा गोपाळ म्हणला, देवा अजून एक प्रश्न आहे. म्हणे काय प्रश्न आहे? ती जर चष्मा घालून आली तर? देव म्हणले माझ्यावर ज्याला विश्वास आहे त्यानंच माझ्या माग या. ज्याच्या मनात अजून प्रश्नचिन्ह आहे मंदिरात आलं तरी त्यानं माझ्या माग याच्या भानगडीत पडू नका. गोपाळ म्हणले मिटलं सगळं, तुमच्या मागं आम्ही यायला तयार आहे. आणि मग ठरल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जे काही चोरी दही दूध तुपलोनी खायची ती खाल्लं. पूर्वीच्या काळी गवळणी पाठ उठायच्या. आता आलो बरं का अभंगाव. पूर्वीच्या गवळणी पाठ उठायच्या. कधी अभंगावर आले बघा. पाठ आता तिथंच यायचं ना. आधी कधी गवळणी पाठ, मग पहाटे उठायच्या पूर्वीच्या गवळणी. आताच्या पण पहाटे गवळण नाही उठत, गवळी पहाटे उठतो. आणि ती मग चहा घेऊन ती गवळणी पुढे जातो. अहो उठता का? जागे होता का? पुणेरी हे बरं का, इंदापुरी नाही म्हणून ह्या भाषेत सांगितलं. जागे होता का? चहा घेणार का? 2 बिस्किट आणू का पारली? 2 बिस्किट काय श्राद्ध घालायचंय? 2 बिस्किट चहा. मग ती गवळी ते राहू द्या. पूर्वीच्या काळी गवळणी पहाटे उठायच्या. प्रातः काळी उठुनी गवळणी मंथन करीती, गवळणी मंथन करीती, घुम घुम करती, घुम घुम करती, डेरे घुमती. आहे का नाही? मग ते घुम 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 आवाज यायचा. अशीच एक गवळण पहाटे जागी झाली. तिनं सासूनं केलेलं सीलबंद लॉक, तिनं सगळं जसंच्या तसं ती सही केलेली तशीच, कुलूप तसंच, ते कुलूप काढलं, कडी उघडली, दरवाजा उघडल्याबरोबर तिनं पाहिलं. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, मनती नंदाची या पोरे आधी चोरी केली खरे. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणते नंदाची या पोरे आधी चोरी केली खरे. तिनं पाहिलं चोरी झाली. तिनं गोंधळ सुरू केला. सगळ्या गवळणी आजूबाजूच्या एकत्र झाल्या. पाहती गवळणी तवती पालती उलती पालती दुधानी. मग तिला संशय आला. तिला सगळ्यांनी विचारलं, तुला कोण वाटतंय? नेमकं तुझ्या मनात कोण आहे? कुणी केलं असली? तिने सांगितलं, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली करे. कशामुळं? असं एखाद्यावर आळ घेणं योग्य नाही. ती म्हणली मला खात्री आहे तया विन नासी नवे दुसरी आईसी. तिच्याशिवाय असली, त्याच्याशिवाय नंदबाबांच्या कृष्णाशिवाय असली नासाडी करून सगळी धूळधाणी करणारा दुसरा कुणीच होऊ शकत नाही. तया विननासी नवे दुसरी आईसी. मग सगळ्या गवळणींनी ठरवलं. विचारलं तिला, आता काय करायचं गंगू मावशी? मग ती म्हणली, गंगू मावशी आता काय करायचं, दुसरं काय नाही, चला सगळ्या जणी. कुठं? नंदबाबाच्या वाड्याकडं. म्हणजे कशाला? गाराने सांगायला. गाराने सांगाया. हे प्रकाश महाराज जंजीर यांचं लहानपणी ऐकलेलं आहे बरं काही. आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया, गाराने सांगाया, गाराने सांगाया. गाराने सांगायला आल्या. गाराने सांगायला लागले एक एक गवळणी. ओळीनं उभा राहिल्या. एक आमचे एक मित्र होते, ते सुंदर एक म्हणायचे बरं का. कशा आल्या? आता ते रचलेलं आहे का हाय कुठं माहित नाही मला. मी काय अजून शोधलं बी नाही, मला मी सापडलं बी नाही. एकी पुढे एकी, एकी पुढे एकी, एकी सरसावुनी गोपिका. एकी पुढे एकी, एकी पुढे एकी, एकी सरसावुनी गोपिका. सांगती गाराने तुझ नाही साठावुका. सांगती गाराने तुझ नाही ठाऊका. सांगती गाराने तुझ नाही ठाऊका. सांगती गाराने तुझ नाही ठाऊका. ती सांगायला गेली की तिला मागव, ती पुढे गेली की तिला मला सांगू दे. अशी एकमेकीला मागं पुढं मागं पुढं वडत वडत मला सांगू दे मला. हो यशोदा माता म्हणले, हे बघा सांगायचं तर नीट लाईनीत उभं राहत नाही तर चालली घरात परत.
म्हणे नका जाऊ. मग सगळ्या लाईनीत उभ्या राहिला, एक एकीने सांगायला सुरुवात केली. मग एक सांगायला, एक जणी सांगायला लागली, काय सांगू काय सांगू काय सांगू. ती आली पहिली, ती बी पहिल्या घासाला खडाच, ती तू त्रिगवळूनच आली. काय सांगू तुते बाई काय सांगू तुते, जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला सावला, डोईवल टोपी मयूल पिच्छाची, खांद्यावली कांबला, तेने माझी केली तवाली, आणि मी तेथून पलाली, पलता पलता धपकन पल्ली, डोईची घागल फुटली, माझे गुलगे फुटले, आणि मी ललत बसले, तिकून आले शालंग पाणी, मला पोटाशी धरले, मला पोटाशी धरले. आता माऊली सुख हे सौंगडिया दिदले, हे माऊली ज्ञानोबा स्पष्ट भाषेत बोलतात. मग तिनं सांगितलं बरं बरं, कळलं पण नाही कळलं पण नाही कळलं पण कळलंय, चला या इकडं. ती साईडला आली, काय झालं कायच कळलं नाही कोणाला. तुम्हाला कळलं का? नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला. आणि मग दुसरी गवळण आली. गवळणी सांगती गारानी, जंजिरी महाराज आले बरं परत. रात्री आला चक्रपाणी, खाऊन दही दूध तूप लोणी, फोडिली अवघी विरजनी, हा बाई कोणासी यावरेना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कुटवर सोसू धिंगाणा. बर सांगा काय झालं. दुसरी आली धावत, येणे बाय काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कुटवर सोसू धिंगाणा. इथपर्यंत कळलं. पुढं तिसरी आली धावुनी, येणे बाय काय केली करणी, काय केलं. पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देवणी, गाठबाई कोणासी सुटेना, यशोदे यशोदे हे यशोदे बाळ तुझा ताना, कान्हा कान्हा, कुटवर सोसू धिंगाणा. माझ्या नवऱ्याच्या दाढीची माझ्या वेणीची गाठ मारली. कापायला गेलं कापली जायना, सोडायला गेलं सुटना, जाळायला गेलं जळना मेली, काहीच जमना म्हणे. आमचे असे हाल झाले. आणि परत गोपाळांना म्हणला ताटंत वाट चमचे घेऊन या, वाजवायचे, वरात काढायचे गावात. आमचे खूप हाल केले म्हणे कृष्ण. बरं ठीक आहे मावशी ऐकू तुमचं. पुढची ठकूबाई मावशी आली. वा ठकूबाई मावशीला विचारलं, मावशी तुमचं काय. परवाला मुच्या दारा, ही सगळं डिक्टू जंजिरे महाराजांचं आहे बरं का, लहानपणी ऐकलेलं. परवाला मुच्या दारा, दारी निजला होता म्हातारा. आमचे सासरे मुंबईवर इथं आले होते आणि घरापुढं आपली बाज टाकून निवांत झोपले. म्हणे सोनबाई गरम लयच होतंय, तुमच्यात एसी बी नाही, सौर ऊर्जेचं बी काय प्लॅन तुम्ही वर बसवलेलं नाही, बाहेर जरा वारं चांगलं आहे, बाजेवर झोपतो. मग सासरे झोपले. आता यशोदे मला सांग बरं, एखाद्याची ढेरी मोठी असणं काय गुन्हा आहे का म्हणे. यशोदा म्हणली नाही. मग आमचे सासरे आले म्हणे, आणि आल्यानंतर ते बाजेवरती उघडे झोपले, अशी डेहरी त्यांची अशी घोरत होते. आणि तुझा कृष्ण रात्रीचा आला. परवाला मुच्या दारा, दारी निजला होता आमचा म्हातारा, आमचा म्हातारा. तुझ्या कृष्णाने काय केलं, तिथं डेरा भरला होता ताकाचा. आता ताक कोण न्यायचं म्हणून आम्ही बाहेर ठेवलं होतं मांडून गार पडायला. त्या कृष्णानं न उचलणारा ताकाचा डेरा दातात जीभ धरून उचलला असा. उचलून या ताकाचा डेरा, फोडीला सैरा त्यावरी, त्या डेरीवर डेरा पडला. आमचा बाप ते सासरा कोमात गेलाय, मुंबईला ऍडमिट केलाय म्हणे. आजपर्यंत कोमातनं बाहेर आला नाही म्हणे. असं झालं का. बरं ठीक आहे वा वा. आता पुढची उरका पटपट, उशीर झाला एकतर. परत म्हणे पुढची आली म्हणे, गंगूबाई मावशी तुम्ही पण. म्हणे हो मी पण आले म्हणे. माझ्यात बी काय कमी उत्तामन केलं नाही त्यानं तुझ्या पोरानं. म्हणे काय केलं. मेले आणून या सर्प, माझ्या बाळा दावी तो दर्प. माझ्या पोराचा हॅपी बर्थडे होता आणि त्या दिवशी कृष्णा तुला खाऊ धर म्हणून एका पुडीत बांधून मेलेला साप दिला. आणि घरी गेल्याशिवाय मम्मी पुढं उघड म्हणला. म्हणून माझं पोरग लय आनंदानं आलं म्हणे, मम्मी कृष्णाने खाऊ दिलाय, कृष्ण हॅपी बर्थडे म्हणला. मग ते खाऊ दिलाय.
मग मी घरी आले म्हणले आला म्हणले आमचं पोरगा आमचा बाळ्या. आणि आल्यानंतर त्यानं ती पुडी उघडली तर मेलेला साप बघितला आणि माझ्या पोराला इतका जोरात करंट बसला, धक्का बसला म्हणे की ते पोरग साप साप म्हणायचं विसरलं. तेव्हापासून ती 8 दिवस झालं यशोदे नुसतं बाप बाप बापच म्हणते. त्याला साप म्हणायचं सुद्धा लक्षात येईना. म्हणे काय असं झालं का? बरं बरं ठीक आहे. बरं यमुनाबाई तुम्ही पण आहे का? यमुनाबाई बी आल्या. मग यमुनाबाईंना विचारलं तुमचं काय झालं? आता बाद झालं बरं का. यमुनाबाई आल्या आणि यमुनाबाईंना विचारलं तुमचा काय प्रॉब्लेम? तुमच्या पण घरी काय केलं का ह्यानं आमच्या कृष्णानं? तुमचं म्हणणं काय? यमुनाबाईनं सांगितलं आम्ही असता निदसुरी आम्ही झोपलो होतो, मुंगूस घेऊन आला करी, हातात मुंगूस घेऊन आला, सोडियले दोघा माझारी तव ते बोचकारी आम्हा ते महाराज. मुंगूस घेऊन आला आणि आमच्या मध्ये सोडलं. आमचं लेकरू मी आणि आमचे हे आम्ही तिघं झोपलेलो होतो. झोपल्यावर आमच्या लेकराला जाग आली, लेकरू उठलं आय 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 उठ. आणि काय झालं? हे देशपांडे काका बरं का उपळायचे, त्यांची ही पद्धत आहे. मग ते देशपांडे काका सुंदर सांगायचे. ते पोरग उठलं बारकन ते म्हणलं मम्मी मम्मी आई आई उठ जागी हो. आपल्या घरात गुम्मूस आलंय. गुम्मूस? मी म्हणलं पोरग गुम्मूस गुम्मूस काय करते म्हणून म्हणे यशोदे मी जागे झाले. मी जागे झाल्यावर पोरा काय गुम्मूस गुम्मूस करतोय? आपल्या घरी गुम्मूस नाही आलं, आपल्या घरी सुमुंग आलंय. आता पोरग म्हणायचं गुम्मूस आलंय, म्हातारी म्हणायची सुमुंग आलंय. तेवढ्यात बापाला जाग आली. म्हणे काय झालं? पोरग म्हणलं पप्पा आपल्या घरी गुम्मूस आलंय. ही म्हणायची आपल्या घरी सुमुंग आलंय. ती म्हणला गुम्मूस आणि सुमुंग काय करताय? आपल्या घरी गुम्मूसही नाही आलं, सुमुंग बी नाही आलं, आपल्या घरी मुसुंग आलंय. अशी अवस्था झाली. म्हणून सगळ्या गवळणी म्हणायला लागले यशोदे 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 कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे. आम्ही जाऊ का कृष्णाने जायचं? दोन्ही पैकी एक ठरव. आता इथपर्यंत आईनं ऐकून घेतलं ना. आता यशोदा माता आहेत आणि पोराची बाजू घेत नाही ती आई ओरिजिनल नाहीच बरं का. कुणी पण येऊ द्या घरात भांडायला, तिनं गप नाही बसायचं. मग यशोदा मातेनं काय केलं दादा महाराज बघा. आता तिनं एवढे ब्लाऊज होते पूर्वी परत हा ती चोळी काय म्हणायची? चोळी म्हणायची काय म्हणायची त्याला काहीतरी म्हणायचे. हा बरं म्हणू दे काय म्हणायचं तुम्हाला कळलं ना. परत तिनं बांगड्या मागं सरकवल्या. ती काय साधी होती का? ही पदर इकडं असतो का इकडं पदर तिनं असा घेतला ना खोचला, एक पाय पुढं एक पाय माग, भांडायचं असंच असतंय. बघायला इंदापूरच्या नळावर बघायला तिथं. आणि मग कमरेवर हात ठेवला आणि यशोदा माता आता गवळणींना कृष्णाच्या बाजूने भांडायला लागल्या. काय सांगता गाराने गे गोकुळीच्या नारी, सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचा ताना ग, बाळ सगुण गुणाचा ताना, दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान, बाळ दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता काय सांगता काय सांगता काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. याला म्हणायचं यशोदा माता बरं का. काय जरी झालं तरी यशोदा माता गवळणींशी भांडती पण बाजू कृष्णाचीच आहे. नीट बघा बाळ सगुण गुणाचं तान, पुढं बाळ हाय म्हणत नाही दिसतंय म्हणते. दिसतंय गोजिरवान, दिसायला गोजिरवान आहे पण तेवढं गुणाचं नाही असं म्हणायचं. काय सांगता गाराने बघ ते बरंच काय काय झालं. मग कृष्णाच्या खोड्या काय थांबना. एक दिवशी घरातच चोरी सापडली आणि घरात चोरी सापडल्यानंतर यशोदा मातेनं कृष्णाला सांगितलं इतक्या दिवस गवळणी गोपिका माझ्याकडं भांडत यायच्या, मी त्यांच्या बाजूनं भांडण्यापेक्षा तुला काहीतरी बोलण्यापेक्षा मी तुला बाजूला सरकून त्यांच्याशी भांडत बसायचे. पण आता मला कळलं की खरी खोडी करणारा तूच आहे. देवाला कळलं की आता आपली चोरी सापडलेली आहे. मग आता काय करायचं? देवानं कान धरले. शेवटचा पर्याय हीच असतो, कान धरले. आई आजपासून चोरी करणार नाही. यशोदा माता म्हणल्या काहीच सांगायचं नाही, एक शब्द बोलू नको. मला माहिती आहे तुझ्यात थोडा सुद्धा फरक पडणार नाही. उद्या जाई राणा सवे घेवोनी बोधना. उद्या शाळेत जायचं. पूर्वीची शाळा म्हणजे जुने कीर्तनकार सांगत असतात पूर्वीची शाळा म्हणजे
गोधन राखणं, गायी राखणं म्हणजे ते 9 लाख गायी घेऊन देव एकटे. मग सगळे गोपाळ दुसऱ्या दिवशी आले भगवान श्रीकृष्णाच्या दारामध्ये. ते शिदोरी बिदोरी घेऊनच गेले आता आता घेऊनच जाऊ द्या, शिदोरी घेऊनच गेले जाताना. यशोदा माता म्हणल्या चाललाय तर भूक लागेल, शिदोरी घेऊन जा. परत नको, शिदोरीसाठी परत दुसऱ्या दिवस करावं लागलं. हां परत माघारी यावं लागलं, 1 दिवस जातो त्याच्यात. मग ते आपलं शिदोरी घेऊनच गेले आणि गेल्यानंतर मग गायी चरण्यासाठी सोडल्या आणि सगळ्या गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या झाडाच्या फांदीला, वृक्षाच्या फांदीला अडकवल्या आणि मग सगळे गोपाळ वेगवेगळे खेळ खेळायला लागले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, घुमर घाल घमामा, घुमरी वाजे डमामा, घुमर वाज घमामा, घुमरी वाजे डमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा पोरा. आबा तू बघते बघ पोरा त्रिगुण खेळ मांडो, आबा तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडो. खेळ बेटे दांड पोरा देव नको गांडू, खेळ बेटे दांड पोरा खेळ बेटे दांडू. अबो अबो दुबो दुबो दिबो, आबा तू बघते बघ पोरा त्रिगुण खेळ मांडो, आबा तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडो. खेळ बाबरा गबाई, खेळ बाबरा गबाई बाबरा, खेळ बाबरा गबाई बाई बाबरा, खेळ बाबरा गबाई बाबरा. या राधिकेचा नवरा 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 बाबरा गबाई बाबरा, खेळ बाबरा गबाई बाबरा, खेळ बाबरा गबाई बाबरा, खेळ बाबरा गबाई बाबरा बाबरा बाबरा. बाबरा थांबला का? खेळे खांदी बरोबर भरपूर खेळ खेळले आणि खेळल्यानंतर गोपाळ म्हणले देवा आता बस, खांदी भार पोटी भूक काय कीर्तन काय खेळायाचे सुख, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख, काम सारोनी सकळ अवघे जमले गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. सगळ्या शिदोऱ्या आणल्या, सगळ्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्णांनी गोपाळांच्याही घेतल्या, स्वतःची शिदोरी एकत्र केली आणि एकत्र केल्यानंतर सगळ्या गोपाळांना असं गोल बसवल्यानंतर एक एक गोपाळाच्या मुखामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो केलेला काला स्वतःच्या हातांनी भरवत होते. त्याचं वर्णन शुकाचार्य भागवतात करतात. बिभ्रद वेणुम जठरबडयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञभुग्बालकेली पुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली. हे सगळं भगवंताच्या लीला महाराज सांगतात. सवे तुकया मेला गवळणींच्या मुखातून तेने आगुण आणिला. ह्या देवाला आमच्याकडे लीला करायला आणणारा एकच महात्मा आहे. कोण? सवे तुकया मेला. त्या मेल्या तुकोबर असं तुकोबारायांनी स्वतः एक जणांनी मला प्रश्न विचारला, तुकोबाराय स्वतःला शिवी कशी देऊन घेतात? तुकोबारायांना गवळणींमध्ये मिक्स व्हायचं आहे आणि गवळणींच्या मुखातून शिवी दिली तरी ती आशीर्वादच आहे. पण सवे तुकया मेला, 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 तेने अगुणानेला राम, तेने अगुणानेला म्हणते न दादिया पोरे, म्हणते न दादिया पोरे, गुणानेला तेने गुणानेला म्हणते
आधी चोरी केली का आधी चोरी आधी चोरी आधी चोरी गेले आज चोरी केली गरे पधा बमा बमा ग मग रे ग रे सर मग सर ग रे सन स ग म प र ब पधा नि द प प ध सा नि द प ध म प ग म रे ग सर मग सर ग रे स आज चोरी केली आजी आधी चोरी केली कर काकड्याच्या भजनात थंडीची नाही प्रॅक्टिस केली तुम्ही ताना निघायला लागले आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे घेता लंकापुरी पिंपळ सोनियाचा द्वारी नाम घेता लंकापुरी नाम घेता लंकापुरी
आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आज चोर केली काने आज चोर केली काने म्हणते नंदातिया मोरे म्हणते नंदातिया मोरे तुकाराम 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 वाकुनिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाग काला वाटो एकमेका वैष्णविका संगम तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळी वीर गाडी काला वाटो एकमेका वैष्णविका संगम आशिंगेला वैले दुरे होतो दिघाचे मेवरे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसर हातच्या धारा घ्या रे दुहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे तुका म्हणे हाती ठोका अधिक उने निधू लोका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून ज्ञानदेव तुकारा झाले समाधान